आज बिना कांदा लसणाची चमचमीत ग्रेव्ही बनवली, जी अगदी 8 ते 10 दिवस सहज टिकते आणि त्याची भाजीही पटकन बनते. कशी बनवायची ते दाखवते. 8 ते 10 मिरच्या घेतल्यात मी लाल मिरच्या मसाल्याच्या. नंतर इथे 12 ते 15 काजू घेतलेले आहेत आणि ह्या कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत. कलिंगडाच्या बिया सहज कुठेही उपलब्ध होतात, कुठेही मिळू शकतात तुम्हाला, तर त्या कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत. आता आपण आधी मिरचीची देठं जी आहेत ती काढून घ्यायची, कारण की मग आपल्याला मिरची भिजवायची आहे. मिरची भिजवल्यानंतर मग ते देठं काढणं अवघड होईल. त्यामुळे मिरची नंतर हे कलिंगडाच्या बिया आणि काजू सगळ्याच्या ह्याच्यावरती कोमट पाणी घालून घ्यायचं आणि हे भिजेपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करता येते. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, या तिन्ही गोष्टी भिजवून ठेवायच्या. आता मी इथे 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे गावठी टोमॅटो नाही आहेत, मोठे टोमॅटो आहेत आणि लाल बुंद टोमॅटो आहेत. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे. पुसून झाल्यानंतर मग ते कट करून घ्यायचे. याचं वरचं देठ काढून कट करून घ्यायचं. लाल टोमॅटो हे याच्यासाठी घेतलेले आहेत आणि की आपल्याला ते छान त्याचा कलर येईल आपल्या ग्रेव्हीचा. आणि गावठी टोमॅटो नाही घ्यायचा, कारण की काय होतं, तो बुटका आणि छोटा असतो ना, त्याच्याने काय होतं, गावठी टोमॅटोमुळे तो आंबट खूप जास्त असतो आणि मग ग्रेव्ही आंबट होऊ शकते. त्यामुळे गावठी टोमॅटो बिलकुलही नाही घ्यायचा. आता टोमॅटो चिरून झाल्यानंतर मग मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे 3, त्या मिरच्या चिरून घ्यायच्या. मिरच्याने जरा एक वेगळाच टेस्ट येते म्हणून घेतलेल्या आहेत, तिखट होण्यासाठी नाही. तर म्हणून मी मुद्दामून फक्त 3च मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याही व्यवस्थित चिरून घ्यायच्या. आजकाल लोकांना बिना कांदा लसूण असलेल्या भाज्या खायला खूप आवडतात. प्रत्येक भाजीत कांदा लसूणच पाहिजे असं नसतं. तर बिना कांदा लसणाच्या भाज्याही खूप आवडतात. तर ही ग्रेव्ही तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. खूप सुंदर तयार होते आणि त्याच्यामुळे काय होतं, ग्रेव्ही तयार असल्यामुळे 5 ते 10 मिनटामध्ये लगेचच भाजी तयार होऊन जाते आणि कुठलीही भाजी आपण ह्या ग्रेव्हीमध्ये बनवू शकतो. आता मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. साधारण एक 4 चमचे तेल घेतलं असेल. याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं. जिरं थोडंसं तडतडलं की ह्याच्यामध्ये मी खडे मसाले घालून घेणार आहे. खड्या मसाल्यामध्ये मी 2 तेजपत्ता घेतलेले आहेत, एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 मिऱ्या घेतलेल्या आहेत, 3 लवंगा आहेत आणि एक मोठी वेलायची आहे. आता तुम्हाला जे खडे मसाले हवे आहेत ना, तुम्ही ते घालू शकता ह्याच्यामध्ये. तर खडे मसाले घालून ते थोडेसे परतून घ्यायचे, कारण की त्याचा वास निघाला पाहिजे तेलामध्ये. त्यामुळे ते छान असे थोडेसे तेलावरती परतून घ्यायचे. तेलावरती परतून झाल्यानंतर मग आपण टॅमॅटो आणि मिरची जी चिरून ठेवली होती ती घालून घ्यायची. आता आपल्याला टॅमॅटो स्मॅश होईपर्यंत छान शिजवायचं आहे. त्यामुळे ही टॅमॅटो आणि मिरची घालून ही परतून घ्यायची व्यवस्थित. आणि गॅस जो आहे तो लो टू मिडियम ठेवायचा. फार मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर खालून टॅमॅटो लागू शकतो. त्यामुळे लो टू मिडियम गॅस ठेवायचा. आता आपण ज्या भिजवलेल्या गोष्टी होत्या, काजू, नंतर कलिंगडाच्या बिया आणि मिरच्या, त्या सगळ्या त्याचं पाणी काढून ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. कारण की काजूनी आणि कलिंगडाच्या बियाने काय होणार आहे, ग्रेव्ही जी आहे ना ती घट्ट होणार आहे आपली. नाहीतर काय होणार, ग्रेव्ही वेगळी होते आणि पाणी वेगळं होतं. ते तसं होत नाही. त्यामुळे काजू आणि कलिंगडाच्या बियांनी ते छान होतं. आणि मिरचीने काय होतं, तिखटपणा पण येतो आणि कलर पण छान येतो. त्यामुळे तिथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. कलिंगडाच्या बिया सगळीकडे मिळतात, पण जर तुमच्याकडे मिळायला नाही ना, तर तुम्ही कलिंगडाच्या बियांच्या ऐवजी इथे पांढरे तीळ पण वापरू शकता. पांढऱ्या तिळाने पण ग्रेव्ही छान मिळून येते. त्यामुळे तुम्ही इथे पांढरे तीळ पण वापरू शकता. मग चवीप्रमाणे मी इथे मीठ घालून घेतलं आणि पुन्हा परतायला घेतलं. आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि 5 मिनटं असंच बारीक गॅस करून ठेवायचा. आता 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता टॅमॅटो स्मॅश व्हायला लागलेला आहे, पण अजून पूर्णपणे शिजलेला नाही आहे. मग त्याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचं, पण मध्ये मध्ये असं हलवत राहायचं, नाही तर खालून टोमॅटो लागण्याची भीती असते. त्यामुळे हे बघा, आता टोमॅटो पूर्णपणे आपला शिजलेला आहे एकदमच. म्हणजे त्याचं पेस्ट तयार होईल असं टोमॅटो तयार झालेला आहे. आता इथे गॅस बंद करून टाकायचा एक 5 मिनटं परतून. आणि गॅस बंद करून टाकल्यानंतर ते ग्रेव्ही जी आहे ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची. आपल्याला गरम ग्रेव्हीवरती काहीच करायचं नाही आहे. ही ग्रेव्ही आता हे बघा पूर्ण स्मॅश झालेला आहे टोमॅटो. आता ही ग्रेव्ही आपण गॅस बंद करून थंड होऊ देऊयात. कांदा लसूण जरी घातलेला नसला ना, तरी बाकीच्या इन्ग्रेडियंट्समुळे ग्रेव्ही खूप अप्रतिम तयार होते आणि खूप छान लागते. आता इथे मी गॅस बंद करून टाकलेला आहे. तर हे बघा, थंड करून घेतली मी इथे ही ग्रेव्ही. आता ग्रेव्ही थंड झाल्यानंतर आठवणीने एक काम करायचं, आपण जे काही खडे मसाले ह्याच्यामध्ये घातले आहेत ते हाताने काढून घ्यायचे, कारण की आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ती मिक्सरमधून काढायची आहे. आता हे खडे मसाले पण ग्रेव्हीच्या बरोबर जर मिक्सरमधून काढले ना, तर खूप जास्त स्ट्रॉंग वास येईल खडे मसाल्यांचा आणि मग त्या ग्रेव्हीला चव राहणार नाही.
त्यामुळे खडे मसाले असे हाताने काढून घ्यायचे, तेजपत्ता, दालचिनी सगळं असं काढून घ्यायचं. मग मिक्सरच्या भांड्यात घालून ते व्यवस्थित एकदम पेस्ट त्याची तयार करून घ्यायची खडे मसाले काढून. पण लक्षात ठेवा, खडे मसाले इथे काढून घ्या. हे बघा, मी आता याची व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घेतली. तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे आणि एकदम व्यवस्थित परफेक्ट आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे. आता काय करायचं, पुढच्या तयारीसाठी एक बाऊल घ्यायचा. त्या बाऊलमध्ये 2 चमचे तिखट घालायचं. 2 चमचे तिखट घालून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची. 1 चमचाभर मी धनेपूड घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरेपूड घालायची. आणि इथे 2 ते 3 चमचे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे थोडंसंच मीठ घातलेलं आहे. फार मीठ घातलेलं नाही आहे, कारण की आपण ग्रेव्हीमध्ये पण मगाशी मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आता हे मसाले आपण डायरेक्ट जर का तेलामध्ये घातले असते ना तर ते जळाले असते, म्हणून इथे ही प्रोसेस अशा पद्धतीने करून घ्यायची की पाण्यामध्ये मसाले घालून हे व्यवस्थित आता ढवळून घ्यायचे. प्रॉपर मिक्स झाले पाहिजेत असं ते ढवळून घ्यायचे. अशा पद्धतीने तयार केलं ना की कढईमध्ये मसाले जळणार नाहीत. आता कढईमध्ये इथे जरा जास्त तेल घ्यायचं. मगाशी आपण जे 4 चमचे तेल घेतलं होतं ना, इथे आपल्याला जरा 8 चमचे तेल घ्यावं लागेल, कारण की आता आपण फायनल ग्रेव्ही तयार करणार आहोत. त्यामुळे जरा थोडंसं जास्त तेल घ्यायचं. ग्रेव्हीला तेल सुटलं पाहिजे. हॉटेलमध्ये पण सेम अशाच पद्धतीने ग्रेव्ही बनवली जाते. आता इथे आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मी जिरं घालून घेतलं. जिरं छान तडतडू द्यायचं. हॉटेलमध्ये कसं असतं, अशा पद्धतीने ग्रेव्ही बनवतात आणि आयत्या वेळेला आपल्याला जी हवी ती भाजी ग्रेव्हीमध्ये घालून देतात. सेम त्याच पद्धतीची ग्रेव्ही इथे तयार होते. आता आपण जे मसाले तयार केले होते ते घालून थोडंसं त्या वाटीत पाणी घालून मिक्स करून ह्याच्यामध्ये घालून घेतलं. आता व्यवस्थित हे शिजू द्यायचं. एक साधारण 2 ते 3 मिनटं तरी व्यवस्थित हे तेलामध्ये छान शिजू द्यायचं. आणि गॅस थोडासा जो आहे तो मिडियमच ठेवायचा, खूप जास्त मोठा ठेवायचा नाही, तर ते खाली लागू शकतो. तसंही आपण पाण्यामध्ये मिक्स केले त्यामुळे लागण्याची शक्यता कमी असते. हे बघा, एक 2 ते 3 मिनटांचं तुम्ही बघू शकता मसाल्यांनी तेल पण सोडलेलं आहे आणि ते छान व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता हे फ्राय झाल्यानंतर आपण जे मिक्सरमधून मिश्रण काढलं होतं ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. पूर्ण मिश्रण ह्याच्यामध्ये घालून झाल्यानंतर या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून, फार जास्त पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालून मग हे व्यवस्थित याच्यातला जो आपला पेस्ट राहिलेली आहे ती पेस्ट सगळी मिक्स करून काढून घ्यायची त्या पाण्यामध्ये आणि ते पाणी पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे वाया जात नाही. मग व्यवस्थित आपले मसाले आपण एकदा परतून घ्यायचे हे सगळे. आता इथे ग्रेव्ही आपली तयार होत आलेली आहे. खूप सोपी आहे ग्रेव्ही बनवायला, फार वेळ लागत नाही. आणि कोणी पाहुणे वगैरे आयत्या वेळेला येणार असतील ना तर तुम्ही आदल्या दिवशी अशी ग्रेव्ही बनवून ठेवलीत ना, दुसऱ्या दिवशी तुम्ही 5 मिनिटात भाजी तयार करू शकता. म्हणजे भाजीचा जो खूप जास्त वेळ वाया जातो ग्रेव्ही वगैरे बनवायला, तर तो वेळ वाया जात नाही. बऱ्याच ठिकाणी देवपूजा वगैरे असेल किंवा वास्तुशांत किंवा काही नैवेद्याचं असेल तर तिथे कांदा लसूण खाल्ला जात नाही. त्याला तुम्ही ही अशी ग्रेव्ही बनवू शकता आणि कितीही पाहुणे आले ना तुम्ही 5 मिनिटात त्याची भाजी तयार करू शकता. तर ते अगदी शेवटी 1 चमचाभर साखर घालायची, म्हणजे सगळे मसाले जे आहेत त्यांना एक प्रॉपर टेस्ट येण्यासाठी शेवटी साखर घालून घ्यायची. साखरेने ग्रेव्ही गोड होत नाही, पण बाकीचे सगळे मसाले आहेत ना त्यांची टेस्ट जी असते ती बॅलन्स होते. त्यामुळे 1 चमचाभर साखर घालून घ्यायची, व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. हे बघा, एकदम छान टेक्स्चर आलेलं आहे या ग्रेव्हीचं. खूप सुंदर तयार होते आणि फार जास्त काही कटकट नाही, फार जास्त काही आपल्याला वेळ लागत नाही. एक 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता ते अजून कलर बदलून ते एकदम लाल अशी कलर येतो त्याचा. आता हे बघा, एकदम असा छान लाल कलर आलेला आहे. अगदी सेम म्हणजे हॉटेलसारख्या ग्रेव्हीसारखाच आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्ही एकदा ही अशी ग्रेव्ही नक्की ट्राय करून बघा. आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण सगळ्या भाज्या बनवू शकतो बरं का. म्हणजे तुम्ही मिक्स भाजी पण बनवू शकता, पनीरची भाजी पण बनवू शकता, बटाट्याची भाजीही तुम्ही बनवू शकता किंवा नुसतं फ्लॉवरही तुम्ही घालू शकता. वेगवेगळ्या भाज्या तुम्ही या ग्रेव्हीमधून बनवू शकता. आता माझ्याकडे पनीर होतं तर मी पनीर कट करून तुम्हाला पनीरची भाजी बनवून दाखवते. आता अगदी 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं. मी पनीर कट करून घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे तेल घातल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपही वापरू शकता. बरेच जण ग्रेव्हीची भाजी बनवायला तूप वापरतात, तुम्ही तूपही वापरू शकता. तर 1 चमचे मोहरी घालून ती तडतडली की वाटीभर ही ग्रेव्ही जी आपण तयार केली होती ती घातली. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पण साफ करून घेतली आणि ते पाणी त्याच्यामध्ये घालून घेतलं. आता थोडंसं ढवळायचं, एक अगदी 2 मिनटं हे याला उकळी येऊ द्यायची. आणि याला उकळी आली की मग आपण जे पनीर कट केलं होतं ते पनीर याच्यामध्ये घालून घ्यायचं. झाली भाजी तयार. ह्याच्यामध्ये बाकीचं काहीच करायचं नाही. आपण मीठ घातलेलं आहे, साखर घातलेली आहे, सगळं घातलेलं आहे, काहीही करायची गरज पडत नाही. तेल घ्यायचं किंवा तूप घ्यायचं,
त्याच्यामध्ये मोहरी घालायची, नंतर ग्रेव्ही घालायची. एक उकळी आली की आपल्याला जी भाजी घालायची आहे ती भाजी घालून भाजी तयार होते. आता याच्यामध्ये गार्निशिंग करायला वरून थोडीशी कोथिंबीर आपण घालू शकतो, पण त्याच्या आधी आपल्याला किती पातळ पाहिजे आहे भाजी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्यायचं. म्हणजे कसं की आपल्याला पातळ किती हवी आहे त्याप्रमाणे ग्रेव्ही आपण पातळ किंवा घट्ट करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो. आता मला पातळ हवी होती म्हणून मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलं. आता ह्याच्यामध्ये वरून एक उकळी आली ना की मग ह्याच्यावरती वरून कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीरीने एक वास पण छान येतो आणि लागते पण छान, मस्त लागते त्यामुळे. आणि मी फक्त पनीरची भाजी बनवली. तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनटामध्ये भाजी तयार झाली. हे बघा इथे उकळी आली. उकळी आल्यानंतर मी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घेतली. झाली भाजी तयार. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सना शेअर पण करा. ही जी ग्रेव्ही आहे तुम्ही 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. सगळे म्हणतात की अगदी 1-2 महिना टिकते, पण 1-2 महिने नाही टिकत आणि एवढी जास्त जुनी ग्रेव्ही वापरू पण नाही. त्यामुळे 8 ते 10 दिवस तुम्ही ही ग्रेव्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. तर प्लीज तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट करा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या एरियातून बघताय तेही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.